गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, खऱ्या माणसाची ओळख असते ना त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होत असते। परंतु मनुष्य आहे ना, गोड गोड बोलून फायदा घेण्याचा प्रयत्न करतो, पण फायदा घेऊन त्याचा शेवट मात्र गोड होतो का? कधीच होणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, वेदांनाही त्याचा मेन अंत आहे ना, तो वेदांना सुद्धा कळाला नाही, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? म्हणजे काय बघा, सुंदर अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे। वेदांनाही नाही कळला अंत पार त्याचा, कानडा राजा पंढरीचा। म्हणजे काय? म्हणजे वेदांना सुद्धा त्याचा अंत कळाला नाही। म्हणजे जर आपले वेद पाठ असले, ग्रंथ पाठ असले, म्हणजे आपण साधू झालो का? म्हणजे आपण देवाचे लाडके झालो का? असं अजिबात नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, देव कळायचा झाला ना तर माणसाने बाळासारखं व्हायला हवं। ज्याप्रमाणे बाळाचं आणि आईचं नातं असतं, त्याप्रमाणे जर आपलं आणि भगवंताचं नातं झालं ना तर देव कळायला वेळ लागणार नाही। पण आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना, नकारात्मकता, दुःखी जीवन हे जीवनाचे सोबती झालेले आहेत। हा वाईट दृष्टीचा हा राक्षस आहे ना, सर्वत्र वाईट नजर फेकत आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आजच्या या दुनियेमध्ये नक्की खरा साधू कोण ते सुद्धा मनुष्याला कळालं नाही, कळत सुद्धा नाही। संत तुकाराम महाराजांनी सुंदर एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे। ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोणी म्हणती साधू, अंगा लावणिया राख, डोळे झाकुणी करीते पाप। म्हणजे काय बरं? म्हणजे आजच्या या जमान्यामध्ये बघा, जो साधू नाही ना तो सुद्धा स्वतःच्या अंगाला राख लावत आहे। तो दुसऱ्याला संबोधित आहे, दुसऱ्याला दाखवत आहे की बघा मी साधू आहे, माझ्या तुम्ही पाया पडा, मला पैसे द्या। पण तो खरा साधू आहे का? अजिबात नाही ना। पुढे संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती। म्हणजेच काय बरं? म्हणजेच संतांनी आपल्या सांगून ठेवलेलं आहे ना, हे असे साधू आहेत ना, भरपूर भोगी विषयांचा सोहळा आहे ना, म्हणजे भरपूर वाईट कर्म करत आहेत। आणि हे वाईट कर्म आहेत ना, बघा लोकांना वाईट कर्म दिसून सुद्धा लोक त्यांना पुढे नेत आहेत, पण त्यांचा शेवट आहे ना, शेवट चांगला नसणार आहे। त्याच्यामुळं बघा, कधी कधी एखादा मनुष्य वाईट वागला ना, आपण सुद्धा म्हणू लागतो की तो वाईट वागून सुद्धा त्याचं आयुष्य किती सुंदर आहे, आणि मी चांगला वागून सुद्धा माझ्या आयुष्यात नुसती साडेसाती आहे। पण त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख दिसत असेल ना, त्या सुखाकडे लक्ष देऊ नका, कारण ते क्षणिक सुख आहे। त्या सुखामध्ये समाधान कधीच निर्माण होणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, घर आहे ना, हे घर म्हणजे माणसाच्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे, आणि हा पूर्ण आपला आत्मा आहे। हा आत्मा आपला मेन आहे ना, म्हणजेच जिथे प्रेम, माया आणि समजूतदारपणा असतो ना, तिथं खरं सुख निर्माण होतं। या निरूपणामध्ये
आपण हेच जाणून घेणार आहोत, आपल्या घरातील तणाव आणि नकारात्मकता आहे ना, या सर्वांना आपण तोंड कसं द्यावं, कशा पद्धतीनं खंबीर उभं राहावं. आजच्या निरूपणामध्ये तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहेत. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आजच्या या कलियुगातले जीवन आहे ना, तोळ हाताच्या बोटासारखं झालेलं आहे. कधी जीवनामध्ये खचून जातो, तर कधी उंचावर जातो, उंचावरून कधी आपटतो, मनुष्याला कळत नाही. हे असं होतं का बरं? कारण मनुष्याचे एवढे वाईट कर्म वाढलेले आहेत ना, ते वाईट कर्म कधी त्याला रसातळाला नेऊन पोचवतात, कधी खूप वर नेऊन पोचवतात. म्हणजे या आयुष्यामध्ये त्याला कधी मृत्यू येईल ना, त्यालासुद्धा माहीत होत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जिथे प्रेम असेल, जिथे माया असेल, जिथे समजूतदारपणा असेल ना, तिथलं नातंसुद्धा टिकतं आणि ते घरसुद्धा स्थिर राहतं. पण या आजच्या काळामध्ये घरामध्ये तणाव वाढतच चाललेला आहे ना. पण याचं कारण काय असावं बरं? बोलणं कमी झालंय, पैशाचे टेन्शन वाढलेत आणि घरातल्या प्रत्येक माणसाला वाटतं माझ्या कष्टाची कोणालाही किंमत नाही. अशा या नकारात्मकच्या वातावरणामुळं नाती कमजोर होतात आणि प्रेमाचे तडेच जातात ना. समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, पूर्वीचा काळ होता, घरामध्ये 50 माणसं असायची आणि त्या 50 माणसांना पोसण्यासाठी एक घरातला माणूस असायचा. पण तेव्हा भांडणं व्हायची का? बघा, 50 माणसांना एक व्यक्ती कमवणारा असायचा आणि तो पूर्ण पालनपोषण 50 माणसांचा करायचा. पण आताचा काळ तसा राहिला आहे का? म्हणजे एवढी कुटुंब मोठी पद्धती होती ना, तरीसुद्धा घरामध्ये भांडणं होत नव्हती. पण या आजच्या काळामध्ये घरामध्ये जेमतेम 3-4 लोक असतात, तरीसुद्धा हा तणाव निर्माण का होतो बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रेमाला तडे जातात आणि घरात राहूनसुद्धा एकटेपणा जाणवतो. हे नक्की होतं कशामुळं? समर्थांनी सांगितलेलं आहे, एकाच घरात राहून एकमेकांची तोंड बघू नयेत असं प्रत्येकाला वाटतं. तणाव ही लहानशी ठिणगी असते, पण तिला वेळेवर शांत केलं नाही ना, तर ती मोठ्या आगीमध्ये बदलते. मग होतं काय? घरात रोज वाद होतात, प्रत्येकजण मनात सळ ठेवतो आणि जे नातं कधी खूप घट्ट होतं ना, ते हळूहळू कोरडं पडायला लागतं. म्हणूनच हे तणाव अगदी वेळेच्या वेळी सोडवावे लागतात. पण हे तणाव आपल्या जीवनातून सुटतील कधी बरं? जेव्हा आपण उपासनेमध्ये असू, जेव्हा आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये असू, जेव्हा आपण श्रवणामध्ये असू. आता तुम्ही म्हणाल, या गोष्टी केल्या तर आमच्या जीवनातून तणाव कमी होतील का? तर नक्कीच होणार आहेत. जेव्हा आपण श्रवण करतो ना, बघा, आम्ही मात्र नाममात्र आहोत, पण ही वैखरी चालवणारा आहे ना, भगवंतच आहे ना, सद्गुरूच आहेत ना. म्हणून या वैखरीमधून काय वधवावं हे तेच ठरवत असतात. बघा, कधीकधी आपण आपल्यातलेच काही श्रेष्ठ महात्मे असतात ना, ते म्हणत असतात की हे निरूपण चांगलं नव्हतं, हे निरूपण व्यवस्थित नव्हतं, पण हा सर्व घडवणारा भगवंतच आहे ना, की आपण हे म्हणतो. जेव्हा आपण हा शब्द येईल ना, तेव्हा ते निरूपणसुद्धा राहत नाही, कारण करता करविता सद्गुरूच आहेत ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या घरातील तणाव आणि नकारात्मकतेला आपण तोंड कशा पद्धतीचं द्यावं ना, ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हे तणाव निर्माण व्हायला नेमकी सुरुवात कुठून होते आणि त्यानंतर त्यावरील उपायसुद्धा शोधूया. पहिली गोष्ट म्हणजे घरात एकमेकांशी बोलणं कमी करणं आणि गैरसमज जास्त असणं. पूर्वी घरातले सर्वत्र सगळे लोक असत ना, बघा, एकत्र कुटुंब पद्धती होती. सर्वजण एकत्र जेवायचे, गप्पा मारायचे. त्यामुळं कोणाच्या मनामध्ये काय सुरू आहे ना, कोण काय विचार करतोय, हे प्रत्येकाला कळायचं. पण आता मात्र
प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये किंवा स्वतःच्या जगामध्ये मग्न आहे. एकमेकांशी बोलणं कमी होत आहे. म्हणजे माणसापेक्षा मोबाईलमध्ये वेळ घालवणं आपल्याला जास्त सोयीचं वाटतं आणि आनंददायीसुद्धा वाटतं. पण तो आनंद मात्र शेवटपर्यंत टिकतो का? तो क्षणिकच असतो ना. जे ह्याला समजतं ना तो बघा. त्यामुळं हा संवाद आहे ना तो कमी झालेला आहे आणि गैरसमज वाढलेले आहेत. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून सुद्धा खूप मोठं भांडण होतं. कारण का बरं? कारण हल्ली लोक आहेत ना समजून न घेता सरळ निष्कर्ष काढायला लागलेले आहेत. इथे वादाची ठिणगी आहे ना ती लवकर पडून जाते. आता दुसरी गोष्ट म्हणजे पैशाच्या टेन्शनमुळं वाद होतात. घर चालवायला पैसा लागतोच ना. पण जर तोच पैसा भांडणाचं कारण बनला तर तणावसुद्धा वाढतो, जास्त खर्चसुद्धा होतो, कमी कमाई, उधारी, कर्ज, नवरा बायकोमध्ये मतभेद, पैसा कसा खर्च करायचा हे जर स्पष्ट नसेल ना तर रोजच्या रोज चिडचिडसुद्धा होते. हल्ली भावा बहिणींमध्ये पैशामुळे वाद होत आहेत. प्रॉपर्टीवरून भावाभावांमध्ये भांडणं होत आहेत. पण हे व्यवस्थित आहे का? जर पैसा क्षणिक आहे तर त्या क्षणिक सुखाकडे मनुष्य काय एवढा ओढला जातो बरं? त्याचं एक कारण म्हणजे मनुष्याच्या जीवनामधले असलेली हाव, लोभ, अहंकार या गोष्टी आहेत ना मनुष्याला पैशाविना जगू देत नाही. आणि ही जगाचीच रीत आहे ना. जर पैसा नसेल तर त्याला कोणी किंमतसुद्धा देत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना पैसा म्हणजे जीवन आहे का? जर तुमच्याकडे धनधान्य नसेल तर तुम्ही पैसा खाणार आहात का? नाही ना. म्हणून प्रत्येक मनुष्यानं आपली कर्तव्य काय आहेत ना त्या अगोदर समजून घ्यायला हवं, भक्तिमार्गामध्ये यायला हवं. म्हणजे पुढे पाहूया. कामाचा प्रचंड ताण आहे ना आणि घरासाठी वेळ नाही. बघा हे तिसरं कारण आहे. आजकाल प्रत्येकजण कामात इतका व्यस्त असतो की घरासाठी वेळच उरत नाही. दिवसभर कामाचा ताण, बॉसचं प्रेशर, ट्रॉफिकची चिडचिड आणि मग घरी आल्यावर थकलेलं मन. मग लहान सहान गोष्टींवरून घरी भांडणच होतात ना. म्हणून स्वभावातील फरक आहे ना ते वादाला कारण ठरतं. आपलं म्हणणं खरं करण्याचा हा स्वभावही घातक ठरतो. आताचा मनुष्य आहे ना प्रत्येकजण चुकीचं जरी वागत असला ना तरी त्याला तेच वाटत असतं की मीच बरोबर आहे. नवरा बायकोचं जास्त भांडणं आहेत ना त्या एकाच गोष्टीवरून होतात की माझंच खरं, मी कधीच चुकत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना आयुष्यामध्ये हा मनुष्य आहे ना तो एक चुकीचा पुतळा आहे. तो चुकणारच आहे आणि जो चुकतो तोच मनुष्य आहे. पण माणसाने एवढंसुद्धा चुकू नये की समोरचा आपल्याला वेडा म्हणू लागेल आणि एवढंसुद्धा स्वतःला बरोबर म्हणू नये की तुम्ही देव होऊन जाल. बघा आपण देव होऊन जाऊ का? बघा समर्थांनी सांगितलेलं आहे जर आपण देव व्हावं असं वाटत असेल ना तर मग आपण दुसऱ्याला इज्जत करायला शिकलं पाहिजे. आपण दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. पण हे आपण कधी करतो का? कधीच करत नाही. म्हणून प्रत्येक माणूस आहे ना तो वेगळा असतो. म्हणून स्वतःचं खरं मानणं ही साप चुकीची पद्धत आहे. त्याची विचार करण्याची पद्धत आहे ना ती खूप वेगळी असते. पण बऱ्याचदा लोक समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेत नाही. मीच बरोबर ही वृत्ती असेल ना तर घरात रोजच भांडणं होतील. म्हणजे मुलांच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा आहेत ना, आईवडिलांच्या आणि मुलांच्या भविष्यासाठी काळजी असते. पण ती काळजी जास्त झाली ना की मुलांवर दडपण येतं. अभ्यास, मार्क्स, करिअरच्या अपेक्षा या सगळ्यांमुळं वातावरण आहे ना ते तणावपूर्ण होतं. आता पुढे पाहूया. संशय आणि अविश्वास
आणि त्यातून निर्माण होणारे वाद, त्यातून नात्यांचा अंत आपण आता या कलियुगामध्ये पाहतो. बघा, एवढे दिवस आणि एवढे घटस्फोट सध्या होत आहेत ना, त्याचं कारण काय आहे बरं? त्याचं कारण आहे लोभ, मीपणा, अहंकार. आणि याची राख रांगोळी होते कुठे बरं? याची राख रांगोळी होण्याचं ठिकाण ते फक्त भक्तिमार्ग आहे. पण आपण मात्र त्याला दुजोरा देतो, एवढा अहंकार वाढवतो ना, मग आपल्या जीवनामध्ये अंधकाराशिवाय काही राहील का? काहीच नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, अहंकार, लोभ याची राख रांगोळी जर आपण केली नाही ना, तर स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे संशय आहे हा विषासारखा असतो. नात्यामध्ये विश्वास नसेल तर प्रेमसुद्धा राहत नाही. मग प्रत्येक गोष्ट खटकते. तो माणूसही नजरेसमोर नकोसा होतो. वाद होतात आणि नकारात्मकतासुद्धा वाढते. मोबाईल म्हणा, टी व्ही म्हणा आणि हे बाहेरचं जग आहे ना, पूर्वी घरातली माणसं एकत्र वेळ घालवायची. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. लोक घरात राहून सुद्धा एकमेकांपासून दूर झालेले आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यात मला कोणाचाच हस्तक्षेप नकोय, हा दृष्टिकोन आहे ना, घातक ठरत आहे. म्हणजे मनुष्य आहे ना, स्वतःच्या मर्जीने वागायला लागला आहे, की तो म्हणत आहे मीच सर्वश्रेष्ठ आहे. पण तो विसरून गेलेला आहे की हा सर्व या सजीवाला चालवणारा पूर्ण जनतेचा मायबाप माझा भगवंत आहे ना, पण तो विसरून गेलेला आहे. आणि तो विसरून कशामुळे गेलेला आहे? कारण त्याच्या आयुष्यामध्ये भक्तीच नाही, कारण त्याच्या आयुष्यामध्ये नामस्मरण नाही. मग तो परमेश्वराला विसरेलच ना. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, आपल्या घरातील तणाव आहे ना आणि या नकारात्मकता, या दुःखाचं वातावरण निर्माण करणारा पुढचा शत्रू कोण आहे बरं? म्हणजे बाहेरच्यांचा हस्तक्षेप असणं. वादाला आमंत्रण देतं. म्हणजे कधी शेजारी, कधी नातेवाईक, कधी मित्रपरिवार, प्रत्येकाला दुसऱ्याच्या घरामध्ये डोकवायचं असतं. म्हणजे बाहेरच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी जर मनावर घेतल्या तर घरात भांडणं वाढत जातात. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा अभाव बघा, थकवा येणं, डोकं दुखणं, झोप न येणं आणि मुख्यतः या आजारपणामुळं लोक चिडचिडे होतात. आरोग्य बिघडतं की माणूस तणावाखाली येतो आणि घरात चिडचिडसुद्धा होते ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक पती पत्नीनं, प्रत्येक नवरा बायकोने एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, चिडचिडेपणा वाढत असेल ना, तर आपण बाहेरच्या लोकांचं ऐकणं बंद केलं पाहिजे. आपल्या नवरा बायकोमध्ये ज्या गोष्टी होतात ना, त्या बाहेर अजिबात पडता कामा नये. मग आपली बहीण असू द्या, मग आपली आई असू द्या, कुणाच्याच जवळ ह्या गोष्टी बोलू नका. कारण का बरं? कारण या जेव्हा गोष्टी, अलिप्तपणाच्या गोष्टी जेव्हा आपण बाहेर पेरतो ना, तेव्हा त्या बाहेर पेरणाऱ्या गोष्टींमुळं नात्यांमध्ये सुरुंग निर्माण होतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, अन्यायाची भावना म्हणजे माझ्यावरचं जास्त ओझं आहे, मीच सगळं करते, मीच सगळं करतो, माझ्याकडेच जास्त जबाबदारी आहे, कुणीच माझी कदर करत नाही, ही भावना आहे ना, अनेकांमध्ये निर्माण झालेली असते. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, तुम्हालाही या भावनेनं घेरलेलं असेल. असं असलं की घरामध्ये आहे ना, नकारात्मकता निर्माण होते. तर आता आपण पाहूया तणाव दूर करण्याचे काही उपाय. पहिली गोष्ट म्हणजे घरात मोकळेपणानं बोला. बघा, ही गोष्ट लक्षात ठेवा. समर्थांनी सांगितलेलं आहे, घरात तणाव वाढतो ना, कारण लोक एकमेकांशी बोलत नाही किंवा बोलले ना तरी मन मोकळं करत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी सळत असतं. पण जर हे उघडपणे सांगितलं नाही ना, तर गैरसमज निर्माण होतात, गैरसमज वाढू लागतात. कधी कधी
एकाच घरात राहणारे लोक आहेत ना, एकमेकांशी परके होतात. म्हणून घरातली रोज वेळ काढून संवाद साधणं हेच महत्त्वाचं आहे ना. सकाळी किंवा रात्री जेवताना सगळ्यांनी एकत्र बसून मोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत. दिवसातल्या घडामोडी शेअर केल्या पाहिजेत. संवाद वाढला ना की मनातील तणाव आपोआप कमी होतो. आता दुसरी गोष्ट पाहूया. पैशाचं योग्य नियोजन करा. पैशावरून घरातले लोक आहेत ना, अनेक वाद निर्माण होतात. प्रत्येकाच्या खर्चाची ही सवय वेगळी असते. कोणाच्या गरजा जास्त असतात, कोणाला हाऊसमौस करायची असते, तर कोणाला सेव्हिंग करायची असते आणि कधीकधी पैशाची कमतरताही असते. अशा वेळी चिडचिड न करता शांतपणे चर्चा करायला हवी. घरातल्या प्रत्येकानं बचतीची सवय लावून घ्यायला हवी. कोणत्याही मोठ्या खर्चाच्या बाबतीत सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. उधारी आणि कर्ज टाळण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हे पैशाचं नियोजन असेल ना, तर तणाव निर्माण होणार नाही. जर या तणावातून मुक्तता व्हायची असेल तर एकत्र वेळ घालवायला हवा. घर म्हणजे आहे ना, फक्त राहण्याची जागा नसते, ती नात्यांची गुंफण असते ना. पण आजकालच्या प्रत्येक जणामध्ये स्वतःच्या मोबाईलमध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये व्यस्त असतो. त्यामुळं घरातली माणसं जवळ असून सुद्धा दूर होतात. हे टाळण्यासाठी घरात एकत्र वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. कधीतरी एकत्र गप्पा मारायला सुरुवात करा. कधी लहान लहान मुलांसोबत खेळ खेळा. एकत्र सिनेमे बघायला जा किंवा बाहेर फिरायला जा. असे छोटे छोटे प्रयत्न आहेत ना, ते प्रत्येक मनुष्याने करायला हवे. आणि घरातला तणाव आहे ना, हळूहळू कमी करायला हवा. त्याच्यामध्ये प्रेमसुद्धा वाढतं. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, रागावर नियंत्रण ठेवा. बघा, हा रागावर नियंत्रण मनुष्याचा कधी जातो बरं? जेव्हा मनुष्याचं मन नामस्मरणामध्ये गुंतून जातं. पण आमच्या जीवनामध्ये नामस्मरण आहे का बरं? आपल्याला सर्व आयतं हवं असतं, पण आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही. आपण बघा, आजकाल टी व्हीवर दिसणारी वाईट दृश्य आपण बघतो, ती गाणी गुणगुणत राहतो. पण भगवंताचा एखादा अभंग बघा, भगवंताची एखादी गवळण, भगवंताचं नामस्मरण करणारं भजन, हनुमान चाळीसा कधीच आपण ऐकत नाही. मग आपल्या घरामधलं वातावरण आहे ते दूषित होऊन जातं. कारण का बरं? कारण आपण या डोळ्यांना न पाहणारं पाहतो. मग आपले डोळेसुद्धा अशुद्ध होतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मग आपल्या जीवनामध्ये राग निर्माण येतो, द्वेष वाढतो. मग घरामध्ये नकारात्मकता आणि तणाव आल्याशिवाय राहील का? येणारच ना. म्हणून एखाद्याला अचानक राग आला ना की त्यानं पटकन भांडणाला सुरुवात करू नये. कधीकधी क्षणिक रागामुळे आयुष्यभराची कटुता निर्माण होते. अशा वेळी काही वेळ गप्प बसा. खोल श्वास घेणं किंवा एखादं गाणं ऐकणं उपयुक्त ठरेल. शांतपणे विचार करा. जरा अनेक गोष्टी उगाचच मोठ्या वाटतात ना, राग आल्यावर लगेच बोलू नका. आधी शांत व्हा, मग निर्णय घ्या. मग बघा, तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंत जागा होईल. कारण जेव्हा तुम्ही जर एखाद्याशी तुमची भांडण झाली आणि ती भांडण एवढी विकोप्याला जाते की आपल्या दोघांमध्ये वादविवाद निर्माण होतो. पण त्याचवेळी आपण जर गप्प बसलो ना, तर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. पण आपण मात्र प्रेमाची भावना कधीच निर्माण करत नाही. कारण आपण सडेतोड उत्तर देतो. पण ते चुकीचंच आहे ना. आता पुढे पाहूया. जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्या. घरातील तणावाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीवर येणं. मीच सगळं करते, मीच सगळं करतो, माझ्यावरच सगळं ओझं आहे, या भावना आहेत ना, या तणाव निर्माण करत असतात. त्यामुळं घरातल्या प्रत्येकानं जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्या. जेवण बनवणं, घर आवरणं,
मुलांवर लक्ष ठेवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वांनी एकमेकाला मदत करायला हवी. जेव्हा जबाबदाऱ्या वाटल्या जातात ना, तेव्हा कोणालाही तणाव जाणवत नाही आणि घरात उत्तम वातावरण राहतं. आता पुढे पाहूया, घरामध्ये हसत खेळत राहणं जीवनामध्ये आहे ना. बघा, 90 वर्षाच्या करारावर आपण या जगामध्ये आलेलो आहोत. आता 90 वर्षसुद्धा राहिलेले नाहीत. आता उरलेत ते 50 ते 60. म्हणजे कशाला भांडण वाद करून आयुष्य फुकट घालवू नका. हे हसू आहे ना, म्हणजे घराचा आत्मा आहे. जिथे हास्य असतो तिथे दुःख टिकत नाही. घरात कधी कधी विनोद करायला हवा, हलकं फुलकं बोलायला हवं. कधी कोणी चुकलं ना, तर प्रेमाने रागवण्याऐवजी त्यावर थोडंसं हसून टाळायला हवं. काही चुका असतात ना, त्या मोठ्या नसतात, त्या दुर्लक्षित केल्या तरी चालतात. एकत्र बसून मस्तपैकी हसण्याची सवय लावा. जोक्स सांगा, कारण हसणाऱ्या घरामध्ये आहे ना, कधीच तणाव राहत नाही. पुढे पाहूया, जर घरातले तणाव दूर करायचे असतील तर प्रत्येकानं विश्वास ठेवायची सवय लावा. संशय टाळा. घरातील प्रेम आणि विश्वास असेल ना, तर कोणताही तणाव आड येत नाही. पण जर संशय असेल तर संसार अडचणीमध्ये येतो. कोण काय करतंय, कुठे जातंय, यावर संशय घेणं टाळा. संशय आला ना, तर शांतपणे विचार करून बोलणं महत्त्वाचं आहे. म्हणजे नात्यामध्ये एकमेकांवर विश्वास असेल तर कोणतीही समस्या सहज सुटून जाते. यासाठी सकारात्मकता संवाद महत्त्वाचा असतो. आता पुढे पाहूया, प्रत्येकानं आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हे तणावाचं एक मोठं कारण म्हणजे शरीर आणि थकलेलं मन आहे. म्हणजे झोप अपुरी असली की शरीर थकतं, किंवा तब्येत ठीक नसली तर माणूस सहज चिडून जातो. त्यामुळं नियमित व्यायाम करायला हवा, चांगला आहार घ्यायला हवा आणि पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. जर शरीर आणि मन तंदुरुस्त असेल ना, तर तणाव कमी होत जातो. यासाठी स्वतः आणि स्वतःची आई व्हा आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, सर्वात महत्त्वाचं कारण घर तुटण्याचं कारण आहे ना, जीवनामध्ये तणाव निर्माण होण्याचं कारण हे महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे घरातल्यांचं ऐकायला हवं, पण मनुष्य मात्र घरातल्यांचं कधी ऐकत नाही. तो बाहेरच्यांचं डोकं घेतो, बाहेरच्यांचे विचार ऐकतो आणि घरातल्यांचे कधीच ऐकत नाही. अनेकदा घरातले वाद आहेत ना, ते बाहेरच्या लोकांमुळे होतात. मित्र असू द्या, शेजारी असू द्या, नातेवाईक असू द्या, यांच्या बोलण्याचा जर जास्त विचार केला ना, तर घरात भांडणं वाढतात. त्यामुळं बाहेरच्या लोकांनी काही सांगितलं ना, यापेक्षा आपल्या घरात काय योग्य आहे हे तुम्ही स्वतः ठरवायला हवं. घरातले निर्णय बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून घेऊ नका. आता पुढे पाहूया, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं. लहान सहान गोष्टींवरनं भांडणं टाळा. घरात प्रत्येक जण वेगळ्या स्वभावाचा असतो. प्रत्येकाची विचारसरणी आहे ना, ती वेगळी असते. त्यामुळं काही वेळा मतभेद तर होणारच ना, पण त्यावरून कायमस्वरूपी मनात राग धरू नका. या गोष्टी लक्षात ठेवा. एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि एकता आहे ना, यामुळं तुमचं नातं घट्ट होणार आहे. म्हणून घरात शांतता असेल, प्रेम असेल, तर आयुष्यसुद्धा सुंदर वाटू लागतं. तसं पाहिलं ना, तर तणाव कधीही पूर्णपणे टाळता येत नाही, पण त्याला कसं हाताळायचं हे मात्र आपल्याला शिकता येतं. म्हणून या सर्व उपायांचा अवलंब करून पहा. यामुळं घरातील नकारात्मकता दूर होईल. छोटी गोष्ट मोठी होऊ देऊ नका. म्हणजे काय, हा राईचा पर्वत आहे ना, तो राईचा पर्वत करायची सवय सोडा. रागाला शांततेमध्ये उत्तर द्या, विश्वास ठेवा आणि घरात आनंद वाढवा. घर ही एकत्र राहण्याची जागा आहे, भांडण्याची अजिबात नाही.
म्हणून घराला घरपण द्या आणि नात्यांमध्ये प्रेम जपा. जर तुमच्या जीवनामध्ये प्रेम असेल ना, तुमचं नातं कधीच तुटणार नाही. आणि आजच्या या कलियुगामध्ये आपण पाहतो, हे नवरा बायकोच्या नात्यामध्ये संशय निर्माण करण्याचं काम आहे ना, तो आजूबाजूचा समाज करत असतो. म्हणून आपण कुणाचं ऐकावं किंवा ऐकू नये हे समर्थ विचार आपल्याला शिकवत असतात. म्हणूनच समर्थ विचारांमध्ये लीन व्हा, भक्ती मार्गामध्ये या. बघा, वेगवेगळे ग्रंथ वाचन करा, पठण करा, म्हणजे दुसऱ्यांचं ऐकण्याची तुम्हाला वेळच येणार नाही, दुसऱ्यांकडे लक्ष देण्याची वेळ येणार नाही. तुमच्या घरात भगवंत आहे, त्या भगवंताला जागृत करा. पण तो जागृत होईल कधी? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करू, जेव्हा आपण श्रवण करू, जेव्हा आपण सर्व गोष्टी नियमामध्ये करू ना, तेव्हा सर्व शक्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.